आध्यात्मिक राष्ट्रयोग या व्याख्यानमालेचं आजचं तिसरं पुष्प आहे. दुसऱ्या पुष्पाच्या नंतर चॅटबॉक्समध्ये किंवा मला वैयक्तिकरित्या कोणी काही प्रश्न पाठवलेले नाही आहेत, त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं आधी देण्याला काही आज गरज नाही आहे. एकदम आजच्या विषयाला सुरुवात करूया. पहिलं पुष्प जे होतं ते राष्ट्रयोगाची संकल्पना या विषयावरती होतं आणि त्याच्यामध्ये मुख्यतः राष्ट्रयोग म्हणजे राष्ट्र निर्माणात आपण सर्वांनी आपलं चित्त एकाग्र करणं अशी संकल्पना मांडलेली होती. दुसऱ्या व्याख्यानामध्ये राष्ट्र निर्माण झालं तर ते राष्ट्र टिकलं पाहिजे, राष्ट्राचा निर्वाह चालला पाहिजे. त्यामुळे राष्ट्राच्या निर्वाहासाठी सामाजिक क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, पर्यावरणाच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत, कायद्यांच्या बाबतीत, लोकसंख्येच्या वयोगटांचा विचार कसा करायचा, कालमानानुसार हे कसं करायचं, या सगळ्याचा म्हणजे राष्ट्रयोगाचा व्यवहार याच्या संबंधी आपण बोललेलो होतो. आणि आता आजचा विषय व्यवहार ते अध्यात्म ही एक सलग रेषा कशी आहे, किंवा शीर्षकात म्हटले तसं अध्यात्म ते व्यवहार ही एक सलग रेषा कशी आहे हे आज आपण बघणार आहोत. म्हणजे नंतर आध्यात्मिक राष्ट्रयोग याच्या संबंधी आपल्याला आणखीन तपशिलात बोलता येईल. अध्यात्म ते व्यवहार ही सलग रेषा असा विचार करायला सुरुवात केली की मला भगवद्गीतेची आठवण होते. भगवद्गीतेमध्ये संवाद आहे अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या मधला. अर्जुन हे व्यवहाराचं प्रतीक आहे आणि श्रीकृष्ण हे अध्यात्माचं प्रतीक आहे. आणि भगवद्गीतेच्या शेवटी असं म्हटलंय, यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयो भूतिः ध्रुवा नीतिः मतिः मम. असं धृतराष्ट्रांना संजय सांगतो गीतेचा समारोप म्हणून की जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि धनुर्धर अर्जुन आहे, तर तिथे श्री म्हणजे समृद्धी, विजय म्हणजे यश, भूतिही, इतर वेळी भूती म्हणजे श्री किंवा समृद्धी असाच अर्थ घेतात, पण इथे हे एकत्र आलेले आहेत त्यामुळे विशेष प्रकारची समृद्धी, त्याचा आपल्याला वर्णन कल्याण, सर्वांचं कल्याण, कल्याणकारी राज्य असं करता येईल. आणि ध्रुवा नीतीही म्हणजे सर्वांचे सतत नैतिक आचरण जिथे चालू असते असे, तर असं राज्य तिथे तयार होईल असं म्हटलेलं आहे. आता हे चारही शब्द जर का पाहिले, समृद्धी, यश, कल्याण किंवा नैतिक आचरण, तर याच्यामध्ये अध्यात्म हा शब्द कुठेच येत नाही. आणि मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला तर अनेक वेळा तू योगी हो, तू योगी हो, तू योगी हो असं म्हटलेलं आहे. आणि योगी हो म्हणजे योगाचं आचरण करून प्रत्यक्ष जे परमतत्व आहे त्याचा अनुभव आहे असं सांगितलेलं आहे. तेही सांगितलेलं आहे आणि युद्ध केलं असतं हेही तुला सगळं मिळेल. म्हणजे एकाच व्यक्तीला या दोन्ही गोष्टी मिळवणं शक्य आहे असं गीतेमध्ये दिसतं. आणि हे फक्त शेवटच्या 18व्या अध्यायात नाही, तर दुसऱ्या अध्यायामध्ये हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. जिंकलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल, त्याचा उपभोग तू घेशील. मग 11व्या अध्यायात पुन्हा असं म्हटलेलं आहे, तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यम समृद्ध. म्हणून आता तू उठ आणि यश मिळव, शत्रूंना जिंक, विजय मिळव त्यांच्यावरती आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. आणि 16व्या अध्यायात तर असं सांगितलेलं आहे, सगळं दैवी संपत्तीचं वर्णन असं केल्यानंतर ही सगळी दैवी संपत्ती ही मोक्षाला सहाय्यक ठरते आणि आसुरी संपत्ती ही बंधनात घालते. पण तू काही काळजी करू नकोस. मा शुचः संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस.
म्हणजे मोक्षाचा अधिकारी आहेस, म्हणजे हा आध्यात्मिक अनुभव घेण्याचा तू अधिकारी आहेस असं सांगितलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी तू सगळं यश मिळव, समृद्धी मिळव, शत्रूंना जिंक, लढ, कल्याण कर सगळ्यांचं, आणि असं राज्यामध्ये सगळ्यांचं सतत नैतिक आचरण चालू राहील असंही सगळं सांगितलेलं आहे. आणि तू मोक्षाचा अधिकारी आहेस असंही सांगितलेलं आहे. तर भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती हे एकत्र जाऊ शकते असं हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. अध्यात्म हा शब्द जो आहे, काही जणांना त्याचं विलक्षण आकर्षण असतं आणि काही जणांना त्याची भीती असते किंवा ॲलर्जी असते, वावडंही असतं, नको आपला त्याचा काही संबंध. आणि याचं कारण अध्यात्म हा शब्द आज वापरला जातो तो वेगळ्या अर्थाने वापरला जातो. तो वापरायला सुरुवात झाली ती वेगळ्या अर्थाने झाली, आणि त्या अर्थात कशी प्रगती होत गेली असं आपण पाहिलं तर मग त्याची भीती किंवा विशेष आकर्षण वाटायचं काही कारण नाही. आत्मन हे सर्वनाम संस्कृतमधलं म्हणजे स्वतः, अध्यात्म म्हणजे स्वतः संबंधी, स्वतःचं खरं रूप ओळखण्यासंबंधी. स्वतःचं पहिलं रूप कुठलं आपल्याला दिसतं तर आपलं शरीर, मी म्हणजे शरीर. तैत्तिरीय उपनिषद म्हणून एक आहे, त्याच्यातलं पहिलं प्रकरण शिक्षावल्ली असं आहे, आणि शिक्षा म्हणजे वेदांचं उच्चारशास्त्र. तर त्याच्या संबंधी वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की आता उच्चारशास्त्राचा अध्यात्म काय, तर वरचा जबडा, खालचा जबडा, दोन्हीच्या मधली जीभ आणि यांची व्यवस्थित हालचाल झाली की वाणी निर्माण होते, हे अध्यात्म उच्चारशास्त्राचं असं म्हटलेलं आहे. तर पूर्वीची जी कल्पना होती ती जे काही निर्माण झालेलं आहे त्याला भूत असा शब्द होता, आणि जे सगळं निर्माण झालेलं आहे जग त्या भूतासंबंधी अधिभूत असा शब्द होता. त्या सगळ्या निर्माण झालेल्यातला मी वेगळा, त्याच्यासाठी अध्यात्म हा असा शब्द होता. आणि जे आपल्या इंद्रियांना कळतंय, जाणवतंय ते भूत सगळं, आणि जे आपल्याला कळत नाही काय होतंय कसं होतंय त्याच्यासाठी दैव असा शब्द वापरला होता. त्यामुळे अधिभूत, अधिदैव आणि अध्यात्म असे शब्द पूर्वी होते. याचा पूर्वीचा पारंपरिक अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर त्रिविध ताप म्हणून जे वर्णन केलेले आहेत की 3 प्रकारचे ताप लोकांना होतात, त्रास होतो, आणि ते 3ही प्रकारच्या तासाने जो पळून निघालेला आहे तो मग खऱ्या मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी पूर्वीची कल्पना. तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तर आपल्या शरीराच्या आतून निर्माण होणारे सगळे आजार, आधिव्याधी सगळे ज्याला म्हणतात, ते सगळे आध्यात्मिक ताप. बाहेरून आपल्याला कोणीतरी येऊन मारतं, सोसाट्याचा वारा येतो, वीज अंगावर कोसळते, पाण्यात आपण वाहून जातो, आगीत भाजतं, हे सगळे आधिभौतिक ताप. आणि अधिदैविक ताप म्हणजे काय म्हटले तर जे मृत्यूनंतर तुम्हाला नरकामध्ये भोगावे लागतात, ते अधिभौतिक ताप गुणिले 100 असं त्याचं सगळं अधिदैविक तापाचं वर्णन केलेलं आहे. ते कल्पनाचे सगळे, आपल्याला काही कळू शकत नाही. आणि नंतर मग असं दिसतं की जसं जसं कळत गेलं की निसर्गातल्या सगळ्या शक्ती काय काय आहेत, तर ज्याला आधी अधिदैविक ताप म्हटलं होतं ते अधिभौतिक तापामध्ये येत गेले सगळे. मग आपल्या शरीराचं जसं ज्ञान होत गेलं तर तसं आध्यात्मिक तापासुद्धा अनेक गोष्टी ह्या वेगळ्या जंतूंमुळे होतात. मग ते जंतू हे आपल्यापेक्षा वेगळे, त्यामुळे ते अधिभौतिक ताप. असं करत 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 मी या शरीराच्या पलीकडे आहे असं लक्षात येत गेलं. ज्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये हे सुरुवातीला वरचा जबडा, खालचा जबडा वगैरे म्हटलेलं आहे, त्याच्याच थोडं पुढे आणखीन
आणखीन वर्णन करताना मग अध्यात्म म्हणून पुन्हा जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचप्राण हे सगळं मिळून अध्यात्म असं म्हटलेलं आहे. इतरही 2-3 उपनिषद आहेत त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे की आता अधिभूताबद्दल बोलून झालं, आता अध्यात्माबद्दल बोलतो. आणि मग आपल्या शरीरातल्या सगळ्या अनेक गोष्टींमध्ये काय काय बदल होऊ शकतात त्या सगळ्याची यादीच्या यादी, त्याच्यामध्ये मांस आहे, त्वचा आहे, हाडं आहेत, सगळ्याचा उल्लेख आहे. हे सगळं म्हणजे अध्यात्म स्वतः संबंधी. तर स्वतः संबंधीचा विचार करत असताना त्यातल्याही अनेक गोष्टी ह्या अधिभूत म्हणता येतील अशा आहेत. त्यामुळे मी म्हणजे हे शरीर नाही, त्याच्यापेक्षा आतमध्ये काहीतरी आहे असा विचार करत करत मग अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय आणि त्याच्या आतला आत्मा, त्याच्या संबंधीचा विचार म्हणजे अध्यात्म, असं अध्यात्म ही कल्पना विकसित होत गेलेली आहे. पण या उपनिषदांमध्येच जेव्हा तुम्हाला हे आत्मतत्व काय आहे आपलं हे कळतं, त्याचा अनुभव होतो, त्याच्यानंतर काय होतं तर तुम्हाला संततीचं सुख मिळतं, तुम्हाला भरपूर पशुधन मिळतं, कारण तेव्हा संपत्ती मोजायचं तेच मार्ग होता. भरपूर अन्न मिळतं, कीर्ती मिळते, स्वर्गही मिळतो आणि तुमच्यामध्ये ब्रह्मतेज प्रगट होतं, असं सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्म्याची ओळख झाली म्हणजे व्यवहार सुटत नाही. व्यवहारात ज्याला लोक संपत्ती म्हणतात, समृद्धी म्हणतात, ती सगळी नंतरही मिळते. आणि त्याच्यामुळे अध्यात्म आणि व्यवहार ही एक सलग रेष आहे. तुम्ही व्यवहारापासून सुरुवात करता आणि हळूहळू अध्यात्माकडे जाता, अशी आपल्याला कल्पना करायला हरकत नाही. मागच्या 1-2 व्याख्यानांमध्ये मी राष्ट्रवादाला छेद देणाऱ्या विचारधारा असा उल्लेख केलेला होता. त्याच्यात पर्यावरणीय स्त्रीवाद असं एक सांगितलं होतं की ही पुरुषी संस्कृती आहे, ते पर्यावरणाचे शोषण करतात आणि स्त्रियांचंही शोषण करतात. त्यामुळे स्त्रियांचा आणि पर्यावरणाचा एकत्र विचार करून ते शोषण थांबवलं पाहिजे. त्याच्यामधली घेण्यासारखी कल्पना काय, म्हणजे हे राष्ट्रविचाराला छेद देणारी आहे, कारण हे सगळं स्थानिक पातळीवरतीच विचार होतो, राष्ट्राचा विचार त्याच्यात होत. पण घेण्यासारखी कल्पना काय, तर आज ज्याला आपण विकास म्हणतो तसा शाश्वत विकास होणं शक्य नाही, असं ह्या पर्यावरणीय स्त्रीवादामध्ये म्हटलेलं आहे. प्रत्येकाच्या गरजेपुरतं मिळेल, प्रत्येकाची हाव पूर्ण इतक्या करण्या इतकं मिळणार नाही, असं गांधीजींनी म्हटलेलं आहे. तेच वेगळ्या पद्धतीने यांनी म्हटलेलं आहे की शाश्वत निर्वाहाचा विचार करता येईल आपल्याला, ते सुद्धा लोकसंख्या तुम्ही मर्यादित ठेवली तर. पण मग शाश्वत निर्वाहाचा विचार आपण करायला लागलो की मग आज सगळे जे विकासाच्या, भौतिक विकासाच्या, त्यातनं जे सुखसोयीची साधनं निर्माण होतात त्याचं काय, असा प्रश्न येतो. तर दुसरी विचारधारा जी सखोल पर्यावरणवाद अशी मी म्हटलेली होती, त्यांनी असं म्हटलेलं की माणूस हा काही निसर्गातला काही विशेष कोणी नाही, निसर्गाचा एक घटक आहे आणि सगळ्या निसर्गाचा एकत्र विचार करायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं वाढेल, माझं राहणीमान कसं वाढेल, असा तुम्ही विचार करायला लागलात आणि ते सुद्धा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सवरनं तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मोजायला जर का लागलात, त्याच्यातनं तुम्ही काय काय घेऊ शकता, त्याला फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स असाही शब्द वापरतात, तर ते काही शक्य नाही. माणूस स्वतःचाही नाश करून घेईल आणि पर्यावरणाचे नाश करेल. त्यामुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा विचार करायच्या ऐवजी क्वालिटी ऑफ लाईफचा विचार केला पाहिजे. आणि ती फक्त फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ नाही, तर ती इमोशनल क्वालिटी ऑफ लाईफ, सोशल क्वालिटी ऑफ लाईफ, स्पिरिच्युअल क्वालिटी ऑफ लाईफ, या सगळ्याचा विचार करायला पाहिजे, असं ह्या सखोल पर्यावरणवादामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे अध्यात्म म्हणजे स्वतःचं शरीर, याच्यापासून अध्यात्म जसं शरीराच्या पलीकडे आतमध्ये आणखीन काहीतरी असा विचार करत गेला, तसं विकास म्हणजे काय, तर फक्त शरीराची भौतिक सुखसोयी वाढवणं म्हणजे विकास का, आणखीन काही राहणीमान वाढवायचे का, जीवनमान, जीवनाची गुणवत्ता वाढवायची, याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि मग
हा जेव्हा विचार येतो तेव्हा मला पूर्वीचा एक माझा लेख आठवला. उत्तमतेचा सोपान असा मी एक लेख लिहिलेला होता. त्याच्यामध्ये उत्तमता म्हणजे काय अशी एक पहिल्यांदा यादी, ज्याला लोक उत्तमता म्हणतात, ते उत्तमता म्हणजे स्वच्छता, उत्तमता म्हणजे सौंदर्यदृष्टी, उत्तमता म्हणजे भेसळ नसलेली शुद्धता, उत्तमता म्हणजे शब्द पाळणे, उत्तमता म्हणजे वेळ पाळणे, उत्तमता म्हणजे अचूकता, तत्परता, तपशीलवार नियोजन, उत्तमता म्हणजे प्रत्येक संभाव्य अडचणीवर आधीच शोधून ठेवलेले उत्तर, उत्तमता म्हणजे कमीत कमी वेळात काम करणे, उत्तमता म्हणजे कामगिरीतले सातत्य, प्रयोगशीलता, नवीन कल्पनांचे स्वागत, यंत्रणा ठप्प होण्यापूर्वीच देखभालीची व्यवस्था असणं, उत्तमता म्हणजे सतत प्रशिक्षण, उत्तमता म्हणजे प्रत्येक कामाला पर्यायी व्यक्ती तयार होणे. असं आज ज्याला उत्तमता लोक म्हणतात ते या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि मग करुणा म्हणजे काय अशी एक यादी पुन्हा त्याच्यामध्ये म्हटलेली होती की करुणा म्हणजे सामाजिक जाणीव, करुणा म्हणजे इतरांच्या अडचणीने अस्वस्थ होणे, करुणा म्हणजे आपल्या वाटचे इतरांसाठी सोडणे, करुणा म्हणजे संवेदनशीलता, करुणा म्हणजे इतरांसाठीची धडपड, इतरांच्या दुःखाने स्वतः दुःखी होणे, इतरांच्या प्रश्नाने स्वतः कासावीस होणे, करुणा म्हणजे भोवतालचे दारिद्र्य, अज्ञान, दुर्बलता, असहाय्यता पाहून कळवळा येणे, करुणा म्हणजे रांगेच्या शेवटी जाऊन थांबण्याची तयारी असते, करुणा म्हणजे स्वतः उभे राहून इतरांना बसायला देणे, करुणा म्हणजे रुग्णाची सेवा, करुणा म्हणजे जे भीतीने बोलत नाहीत त्यांच्या मनातले ओळखणे, करुणा म्हणजे हातातले काम सोडून मदतीला धावणे, करुणा म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे, करुणा म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे, करुणा म्हणजे इतरांच्या हितसुखासाठी इतरांच्या हितसुखामध्ये स्वतःचे हितसुख बघणे. असं करुणेचं वर्णन केलेलं होतं. आणि याच्यापेक्षा सुद्धा जास्ती प्रभावी वर्णन अनेक जण करू शकते. मग आता या दोन्हीची सांगड घालता येईल का? पहिलं जी उत्तमता आहे तो सगळा रोकडा व्यवहार आहे आणि त्या प्रकारची उत्तमता आपल्याला अनेक ठिकाणी दिसत असते, तिचं आपल्याला आकर्षण असतं, हवीशी वाटते. पण मग याच्यापेक्षा श्रेष्ठ व्यवहार काही असू शकतो का? समाजाच्या हितासाठी एखादा मोठा प्रकल्प उभा करायचा, मोठा प्रकल्प उभा करणं आणि तो उभा झालेला पाहणं काहीतरी आपल्याला छान उत्तम झालं असं वाटतं. पण या प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन जाणार आहे, ज्यांची घरं जाणार आहेत, तर प्रकल्पाला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांचं पर्यायी जागा म्हणून पुनर्वसन झालेलं असेल आणि मग प्रकल्प झाला तर मग ही उत्तमता ही जास्ती समंजस उत्तमता आहे असं म्हणणं. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन काही वेगळं असतं का? तर पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या आयुष्यावर जी कादंबरी आहे देह झाला चंदनाचा, त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे. ठाण्याजवळ त्यांनी तत्वज्ञान विद्यापीठ उभं करण्यासाठी जागा घेतली. मोठा परिसर होता आणि त्या जागेला कुंपण घालण्याचं काम चालू होतं. आणि मग ते काम सुरू झाल्यावर लक्षात आलं की त्या जागेतून बरोबर पलीकडच्या टेकडीवर जे वनवासी राहत आहेत त्यांचा येण्या जाण्याचा वाट आहे. अनेकांनी पांडुरंग शास्त्रींना सांगितलं की तुम्ही आता हे विकत घेतलेली तुमच्या नावावरती जमीन आहे, तुम्ही कुंपण घालू शकता, लोकांना पलीकडून जायला सांगू. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणाले की कुंपण घालू पण दोन्ही बाजूला दार ठेवू आपण आणि या लोकांना त्याच वाटेने जाता येता येईल अशी व्यवस्था करू. हे वाचल्यानंतर तत्वज्ञान विद्यापीठ पाहायला जायचा योग आला. मी ते प्रत्यक्ष पाहून आलो. आता ही श्रेष्ठ उत्तमता आहे असं मला वाटतं की जे स्वतःच्या हक्काचं आहे ते इतरांच्या वहिवाटीचं जे होतं त्याला धक्का न लावता सुद्धा आपल्याला कसं वापरता येईल असा विचार करणं ही श्रेष्ठ उत्तमता. इथे
जीवनाची गुणवत्ता वाढते, क्वालिटी ऑफ लाईफ वाढते. हे एका व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे, गटाच्या बाबतीत, संस्थेच्या बाबतीत शक्य होतं का? मला प्रबोधिनीतलाच प्रसंग आठवला. प्रबोधिनीला साधारण 73-74 साली शिवापूरला शासनाकडनं 10 एकर जागा मिळाली बक्षीस म्हणून. आणि मग पुन्हा पांडुरंग शास्त्री आठवलेंचं जसं आहे तसं त्या जागेला कुंपण घालायचा प्रश्न निर्माण झाला. 2 कार्यकर्ते त्या कामावरती होते. एकाने शिवापूर ते रांझे रस्ता त्या जागेतून जात होता, त्या रांझेच्या लोकांशी बोलायला सुरुवात केली. आणि दुसरे कडक शिस्तीचे, ठरलं म्हणजे ठरलं, लगेच कामाला सुरुवात, असं म्हणून त्यांनी कुंपण घालायला सुरुवात केली. आणि गावकरी आडले. वादाचा प्रसंग निर्माण झाला. जे आधी सामोपचाराने कदाचित ते रस्ता बाजूने काढायला तयार झाले असते, ते अडून राहिले. आणि मग ती 10 एकर जमीन असताना त्या जमिनीचे 2 तुकडे झाले. एक अगदी छोटासा त्रिकोण बाजूला, मधून रस्ता, आणि मग उरलेली सगळी जागा. आणि अशी 2 स्वतंत्र तुकड्यांना मग कुंपण घालतलं आपण. आणि आता 50 वर्ष ते कुंपण सुरक्षित आहे. पण मला तेव्हाचे संवाद आठवत आहेत की हा निर्णय कोणी कसा घेतला मला काय आठवत नाही, तेव्हा मी लहान होतो. पण मी त्याच्यावरचे संवाद आठवतोय की असं झालं तरी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष. म्हणजे मी कुंपण घालायला निघालेलो होतो, ते घालून झालं असतं, त्याच्या आत मला थांबवलं म्हणून एकाचा असंतोष. मी चांगलं गावकऱ्यांशी बोलत होतो, त्याच्या हातात हे असं कशासाठी केलं, बाजूने रस्ता काढला असता, त्याचा असंतोष. म्हणजे गटाच्या बाबतीत एकाने निर्णय घेणं ही समंजस किंवा श्रेष्ठ उत्तमता दाखवणं, आणि बाकीच्या सगळ्या गटापर्यंत ते न पोचणं, न समजणं त्या गटाला, याच्यामुळे मग अस्वस्थता राहते. आणि एका व्यक्तीचं कदाचित ते तत्वाप्रमाणे वागणं होतं, पण बाकीच्या गटाला मात्र हे काहीतरी अव्यवहारी झालं असं वाटू शकतं. किंवा काही जणांना बरं झालं तडजोडीने प्रश्न मिटला असं वाटू शकतं, पण असमाधान तर तडजोडीचं त्याच्यामध्ये असतंच थोडंसं. आणि अगदी मोठं टोकाचं उदाहरण मला एकदम सुचतंय, याच्यापेक्षा चांगलं उदाहरण सुचू शकेल इतरांना. पण भारताची फाळणी झाली, भारताच्या वाट्याचे इंग्लंडकडे असल्या निधी किती, पाकिस्तानच्या वाट्याचा इंग्लंडकडे असल्या निधी किती. आणि मग ते असं दिसलं की ते भारताकडेच 55 कोटी जास्ती होते की जे खरं पाकिस्तानला द्यायला पाहिजेत. आता हे 55 कोटी आपण पाकिस्तानचे तर आपण देऊन टाकूया, आपल्याकडे नकोत ते. ही भूमिका अगदी योग्य आहे. पण आपण इतके शांत, चांगले, उत्तम रीतीने वागतोय, पण पाकिस्तान तसं वागत नाही, कुरापती काढतोय. तर त्यांनी निर्माण केलेले सगळे सीमेवरचे प्रश्न, घुसखोरी सगळे आपण संपवूया आणि मग हे 55 कोटी त्यांना देऊया, असं राज्यकर्त्यांचं म्हणणं. 55 कोटी लगेच दिले पाहिजेत असं गांधीजींचं म्हणणं. आणि गांधीजींचं नैतिक तेव्हा वजन एवढं होतं की शेवटी आपल्या राज्यकर्त्यांना मान्य करून ते 55 कोटी द्यावे लागले. बाकीच्या बऱ्याच समाजाला हे काही कळलंच नाही, काय नेमकं झालं ते. ज्यांना कोणाला कळलं त्या सगळ्यांना असमाधान, गांधीजी असा निर्णय का घेतायत ते शासनातल्या नेत्यांनाही कळलं नाही. पण गांधीजी आता असं म्हणतात तर काय करणार आपण. म्हणजे एका व्यक्तीला वाटलं की मी तत्वाप्रमाणे वागलं पाहिजे, श्रेष्ठ आचार माझा दिसला पाहिजे, पण तो जर का त्या गटाचं प्रतिनिधित्व करत असेल तर गटाला सुद्धा ते समजेपर्यंत थांबावं लागतं. गटाला ते समजून देण्याची व्यवस्था काहीतरी करावी लागते. आणि त्यामुळे व्यक्ती ते राष्ट्र असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यक्तीच्या बाबतीत जी श्रेष्ठ उत्तमता, सद्गुण वाटू शकतो, तो राष्ट्राच्या बाबतीत दुर्गुण सुद्धा वाटू शकतो. सावरकरांनी त्याला सद्गुण विकृती असा शब्द वापरलेला आहे. आपण सद्गुण अविवेक असं म्हणूया. म्हणजे व्यक्तीसाठी जो विवेक कदाचित योग्य असेल की हे मी माझ्या तत्वाप्रमाणे वागलोय, पण राष्ट्राच्यासाठी मात्र तो अविवेक झाला, कारण राष्ट्रातल्या बऱ्याच घटकांना कळलंच नाही हे काय कशासाठी करतोय ते. त्यामुळे व्यक्ती ते राष्ट्र ही सुद्धा एक अखंड साखळी आहे. व्यवहार ते अध्यात्म ही सुद्धा एक अखंड साखळी आहे. आणि व्यक्तीच्या बाबतीत जे अतिशय योग्य वागणं, आध्यात्मिक वागणं असू शकेल ते राष्ट्राच्या बाबतीत व्यवहारच्या विरुद्ध असं सुद्धा वाटू शकेल.
आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये समन्वय निर्माण करणं हे सुद्धा एक राष्ट्रयोगाचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला ही अध्यात्म ते व्यवहार ही रेषा पूर्ण आपल्याला समजली पाहिजे असं मला वाटतं. मग ही समजण्यासाठी आधार म्हणून जो श्लोक मी प्रबोधनीचं बोधवाक्य मागच्या एका व्याख्यानात सांगितला होता की विद्यांच अविद्यांच यस्तद्वेद उभयम सह अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते. अविद्या म्हणजे सगळी भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्राने हा सगळा मृत्यूलोक म्हणजे अधिभूत जे आहे त्याच्यावरती विजय मिळवू, ते समृद्धी, कल्याण, यश हे सगळं जे मिळवायचे ते त्याच्यातून मिळवू आणि विद्येच्या साह्याने म्हणजे अध्यात्म विद्येच्या साह्याने अमृतत्वाचा अनुभव घेऊया. तर फक्त विद्या चालत नाही, फक्त अविद्या चालत नाही. या दोन्हीच्या सह जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाच तुम्हाला ते तद म्हणजे परब्रह्म काय ते समजतं. यस्तद वेद. तर हे कोण जाणतो? तो विद्यांच्या अविद्यांच्या उभयमसह, हे दोन्ही सह जो काम करतो ते तो जाणू शकतो. आता हे अविद्या आणि विद्या यांच्यामधला समतोल कसा साधायचा, तर याच्यासाठी थोडंसं व्यक्तीचा विकास कसा होतो हे आपल्याला बघायला लागेल. कारण पांडुरंग शास्त्री आठवले असतील, प्रबोधिनीतला हा निर्णय घेणारे कोणी असतील किंवा गांधीजी असतील, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास अधिक झालेला होता. पण सगळ्यांचाच तेवढा विकास झालेला नसतो. आणि राष्ट्र म्हणजे सगळा समाज, समग्रता. तर सगळ्यांना तिथे घेऊन जायचे तर सगळ्यांची कुठे कुठे प्रगती कशी झाली पाहिजे हे बघायला पाहिजे. तर याचा विचार मानसशास्त्रामधली मानवतावादी मानसशास्त्र अशी शाखा आहे त्या शाखेमध्ये सुरू झालेलं आहे. हे सुद्धा प्रतिक्रियेतनं उभं राहिलेलं शास्त्र आहे. त्याच्या आधीची मानसशास्त्राची दोन शाखा म्हणजे एक मनोविश्लेषण शास्त्र, की मनाचं विश्लेषण करत जा, म्हणजे तुमच्या अबोध मनात किंवा नेणिवेमध्ये कुठल्या कुठल्या अतृप्त इच्छा आहेत, वासना आहेत, त्याचा शोध घ्या आणि त्या वेगळ्या प्रकारे तुमच्या वर्तनात प्रकट होत असतात. त्यामुळे वर्तनातले काही दोष काढून टाकायचे असतील, त्याच्यात काही सुधारणा करायची असेल तर अबोध मनात अतृप्त इच्छा काय काय आहेत त्याचा शोध घ्या आणि त्याचा निचरा करायला शिकवा, असं ते मनोविश्लेषण शास्त्र. आणि दुसरी मानसशास्त्राची शाखा म्हणजे वर्तनवाद, म्हणजे जी पावलावच्या कुत्र्याची गोष्ट आहे की कुत्र्याला घंटेचा आवाज आणि त्याच वेळी खायला काहीतरी मिळणार याची जर का सवय झाली तर खायला मिळणार म्हणून त्याला लाळ सुटते लगेच. पण काही दिवसांनी त्याचबरोबर घंटाही वाजते हे लक्षात आल्यावर समोर खायला काही आलं नाही, घंटा वाजली तरी सुद्धा त्याला लाळ सुटते. त्यामुळे माणसाचं वर्तन हे जसं प्राण्यांच्या होती तसं माणसांचं वर्तन सुद्धा अशा पद्धतीने प्रोग्रॅम करता येईल, शिकवता येईल की काय प्रकारचे चेतक दिल्यावर काय प्रकारचा प्रतिसाद माणसाने दिला पाहिजे, असं ते वर्तनवादाचं मानसशास्त्र. तर या दोन्हीला प्रतिक्रिया म्हणजे माणसाला स्वतःची काही जाणीवेतली इच्छा नसते का, कायम सगळ्या नेणिवेतल्या इच्छांनुसारच तो वागतो का, तर तसंही नाही. आणि माणूस काय यंत्रवत होणार आहे का असं की इतरांनी कोणी त्याला शिकवावं आणि त्याप्रमाणे त्यांनी वागावं, तसं नाही. त्याला स्वतःला काहीतरी इच्छा असतात. याच्यातनं हे मानवतावादी मानसशास्त्र निर्माण झालं. त्याच्यामध्ये स्वतःला आणि इतरांना सर्वसमावेशकपणे समजून घेणे असं एक सूत्र आहे त्या मानवतावादी मानसशास्त्राचं. स्वतःचंही समजून घ्या की आपण काय करतोय आणि बाकीच्यांचंही समजून घ्या की असं का करतायत ते. केवळ अबोध मनातल्या वासनांनुसार आपण वागतो किंवा शिकवल्याप्रमाणे वागतो असं नसून आपलं सुद्धा काहीतरी हेतुपूर्ण जीवन असू शकतं आणि हेतुपूर्ण जगण्याच्या साठी, अस्तित्वासाठी आपलं आयुष्य आहे हे या मानवतावादी मानसशास्त्रांनी मान्य केलेलं आहे. आणि अंतिम ध्येय काहीतरी आपल्या आयुष्यात असू शकतं
त्या अंतिम ध्येयाचं महत्त्वही या मानवतावादी मानसशास्त्राने ओळखलेलं आहे. आणि आध्यात्मिक आकांक्षाही व्यक्तीला असू शकतात. आता तिथे अध्यात्म हा शब्द नाही वापरलेला, ट्रान्सपर्सनल सायकोलॉजी असं म्हटलेलं आहे की आत्ताचं आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, त्याचाही आपल्याला विचार केला पाहिजे असं आहे. ते आपण भारतीय ह्याच्यात भाषांतर करताना, सांस्कृतिक रूपांतर करताना आध्यात्मिक आकांक्षा असतात असं म्हणू शकतो त्याला. तर ह्या मानवतावादी मानसशास्त्रामध्ये मॅस्लो या एका मानसशास्त्राने एक शिडी मांडलेली आहे. प्रबोधिनीतल्या अनेक जणांना ती वेगळ्या निमित्ताने, शिक्षकांना, कार्यकर्त्यांना, व्यवस्थापन शिकणाऱ्यांना ती माहिती झालेली आहे की माणसाच्या शारीरिक गरजा असतात आणि त्या पूर्ण होईपर्यंत तो बाकी काही त्याला सुचत नाही. मी भाकरी आणि स्वातंत्र्य असं मागच्या वेळी बोललो होतो, ते याच्या संबंधी बोललेलो होतो. तर शारीरिक गरजा पूर्ण करणं ही पहिली प्रेरणा असते. मग सुरक्षिततेची आश्वासन मिळणं, त्याच्यासाठी धडपड करणं ही दुसरी प्रेरणा असते. मग प्रेम, मैत्री, आपुलकी याचा अनुभव मिळणं, आपण कोणाला तरी हवे आहोत, कोणाला तरी आपले वाटतोय, हा अनुभव, ही भावनिक गरज असते, ती एक प्रेरणा असते की ते मिळवण्यासाठी माणूस धडपडतो. मग आत्मसन्मान मिळावा, माणूस म्हणून मला काहीतरी किंमत मिळावी असंही वाटतं. मागच्या व्याख्यानात जे गांधीजींचं म्हटलेलं होतं की देशातल्या अगदी गरीबातल्या गरीब अशा मूक जनतेला सुद्धा मला या देशात काय व्हावं हे सांगण्याचा अधिकार आहे आणि मी ते सांगितलं तर ऐकून घेतलं जाईल असं वाटलं पाहिजे, म्हणजे हे त्याला सन्मान मिळाला माणूस म्हणून. तसा हा आत्मसन्मान मिळावा अशी गरज असते. आणि मग स्ववास्तविकीकरण, आत्मवास्तविकीकरण असं म्हटलेलं आहे की माझ्या सगळ्या ज्या काही सुप्त क्षमता आहेत त्या सगळ्या मला प्रकट करण्याची संधी मिळावी. आपण विवेकानंद वाचलेले असतात, त्यामुळे मग हे ॲक्च्युअलायझेशन वगैरे असे मॅनिफेस्टेशन असे वापरायला काय हरकत आहे की स्वतःमधल्या सुप्त शक्तीचं प्रकटीकरण होणं. असं पहिल्यांदा 5 पायऱ्या या मॅस्लोनी मांडल्या साधारण 43-44 साली. मग 20-25 वर्षांनी त्याच्यामध्ये त्याला आणखीन एक भर घालावीशी वाटली, आत्म अतिक्रमण किंवा स्वविस्तार, की माझ्या स्वतःच्या क्षमता मी प्रकट करतोय, पण मी म्हणजे कोण, तर मी जी संकल्पना त्याची व्यापक होत जाते आणि अशी व्यापक होत जायला पाहिजे या प्रेरणेने तो आणखीन काही काम करतो. अशी ही व्यक्तिमत्व विकसनाची पुढची पायरी लोकांच्या लक्षात येत गेली. प्रबोधिनीत काम करताना आपण अनुभव घेतो की भूकंप झालाय, पूर झालाय, तर सुरुवातीला काय लगेच औषधं वाटा, कपडे वाटा, अन्न वाटा, शिधा वाटा, जेवण वाटा, असंच करावं लागतं. त्या शारीरिक गरजा असतात. त्या झाल्या की सुरक्षितता, मग चांगलं घर बांधून द्या, मग तात्पुरती झोपडी तरी द्या किंवा पत्र्याची शेड तरी द्या, मग चांगलं घर बांधून द्या. मग प्रेम, मैत्री, आपुलकी या गरजा सुरू होतात. आता पहिल्या 2 गरजा पूर्ण झालेले विद्यार्थी प्रबोधिनी शिकायला आले असं आपण गृहीत धरतो आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना लव, सिक्युरिटी आणि बिलॉंगिंगनेस याचा अनुभव मिळाला पाहिजे असं आपण म्हणतो. हे आपल्या शिक्षणाचं पहिलं तत्व. मग बाकी वृत्ती घडण, प्रेरणा जागरण हे त्याच्यानंतर सगळं. मग प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक 5वीच्या मुलांचं आहो जाहो म्हणायचे आणि त्याला आपण कोणीतरी मोठे होत असं वाटायचं. तर फक्त नुसतं संबोधनातून नाही, तर प्रत्यक्ष वागण्यातून सुद्धा प्रत्येक व्यक्तीला हा सन्मान मिळाला पाहिजे. आणि मग स्ववास्तविकीकरण, की माझ्या सगळ्या क्षमता मला करून पाहिजे. त्यामुळे मला कुठलीही जबाबदारी दिली की सांगितल्याप्रमाणे काम केलं तर मला समाधान वाटत नाही, मला काहीतरी नवीन सुचतं ते मला करून पाहायचं आहे असं प्रत्येक खातेप्रमुखाला, विभाग प्रमुखाला वाटत असतं. कारण त्याची ती गरज असते की मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. ते फक्त आत्मसन्मानासाठी नाही, तर माझ्या काय काय कल्पना आहेत त्या मला प्रत्यक्षात आणता येत आहेत की नाही हे मला पाहायचं आहे, अशा पद्धतीने तो विचार करत असतो. आणि आपण मात्र म्हणतो
की फक्त स्वतःचा विचार करू नका, आपल्याला सगळ्या समाजाचा विचार करायचा आहे. स्वतःचे प्रश्न काय सोडवता, आपल्याला देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे हे स्वविस्तार या पुढच्या पायरीपर्यंत आपण नेण्याचा सगळ्यांना प्रयत्न करत असतो. पण आधीच्या सगळ्या पायऱ्या त्यांनी ओलांडल्या आहेत की नाही हे प्रत्येकाच्या बाबतीत बघावं लागतं. हे प्रत्येकाचा वेग वेगवेगळा असतो. प्रत्येकजण वेगळ्या पायरीवरनं सुरुवात करतो. अगदी गरीब घरातनं जो आलेला असतो त्याला तुम्ही काही किती सांगितलं तरी उद्या 10वी झाल्याबरोबर मला माझ्या घरच्या अर्थार्जनाची जबाबदारी घ्यायची आहे असं आपल्या शाळांमधल्या काही विद्यार्थ्यांनाही वाटू शकतं. तेवढी त्याची जाणीव असते की मला माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला पाहिजे. मग त्याला पुढचं सांगून काही उपयोग होत नाही, कारण ती गरज त्याची पूर्ण झाली की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो हे कळल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. हे व्यक्तीचं सगळं आहे. व्यक्तीच्या विकासाच्या या पायऱ्या आहेत. आणि मग जशा व्यक्तीच्या विकासाच्या या पायऱ्या असतात तसं स्वविस्ताराचाच विचार काही लोकांनी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. जसं स्ववास्तविकीकरण आहे, व्यक्तीला स्वतःच्या सगळ्या क्षमतांचं प्रकटीकरण पूर्ण व्हावं असं वाटतंय, तसं लोकसमूहाचं वास्तविकीकरण, कम्युनिटी ॲक्च्युअलायझेशन असा एक टप्पा येतो की एखाद्या लोकसमूहालाच वाटतं की असं आम्हाला हे करून दाखवलं पाहिजे. लोकसमूहाच्याही सन्मानाच्या काही अपेक्षा असतात. मागच्या वेळी मी जे उदाहरण दिलं की आता टिळक पुण्यतिथी ही हळूहळू विस्मरणात जायला लागली आणि अण्णाभाऊ साठे जयंती त्याच दिवशी असते, त्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. ते कशामुळे? तर एका मोठ्या लोकसमूहाला आपण त्यांचे प्रतिनिधी कोणीतरी आहोत ह्याच्यातून सन्मान वाटत असतो. 1 जानेवारीला कोरेगाव भीमाला जावं आणि तिथे काहीतरी करावं, ह्याच्यात राजकीय वेगळे वाट असतातच, पण एका मोठ्या समूहाला आपला त्याच्यात काहीतरी सन्मान आहे, काहीतरी विशेष परिक्रम आमच्या लोकांनी केलेला आहे असं वाटतं. इतिहासाचं अज्ञान वगैरे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण व्यक्तीच्या जशा ह्या गरजा आहेत तशा लोकसमूहाच्या सुद्धा सन्मानाच्या गरजा असतात, त्यांच्याही स्ववास्तविकीकरणाच्या गरजा असतात. आणि एका व्यक्तीचा स्वविस्तार तो बऱ्याच वेळा मग लोकसमूहाच्या वास्तविकीकरणासाठी हा वापरावा लागतो, वापरला जाऊ शकतो. जेव्हा राष्ट्रयोगाचा विचार आपल्याला करायचा आहे तसं आपल्या देशात असे किती लोकसमूह आहेत की ज्यांना अजून राष्ट्राची कल्पना पूर्ण आलेली नाही, किंवा प्रासंगिकरित्या आणीबाणीच्या वेळी, लष्करी चढाईच्या वेळी ती होते, इतर वेळी मात्र त्यांच्या प्रश्नांमध्येच ते गुंतलेले असतात. तर अशा लोकसमूहांचं वास्तविकीकरण करणं याच्यासाठी काय केलं पाहिजे असं बघायला पाहिजे. मला एक उदाहरण आठवतंय. 1980 साली मी म्हैसाळला तिथल्या ज्या हरिजनांच्या सामूहिक शेतीचा प्रयोग होता, सहकारी सोसायटी होती, ते एकाच गावात होती, ते इतर काही गावांमध्ये तशा सोसायट्या सुरू कराव्यात याच्यासाठी तिथे एक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर घ्यायला गेलो. माझ्याबरोबर सुभाष रावे होते, इतरही कार्यकर्ते आलेले होते, येऊन जाऊन होते. आणि ज्यांनी आम्हाला बोलवलं होतं ते मधुकरराव देवल, आप्पांचे समवयस्क. आप्पांच्यासारखं स्वतंत्र वेगळं काही काम आपल्याला करायला पाहिजे आता स्वातंत्र्योत्तर काळात, म्हणून त्यांनी ते काम सुरू केलेलं. तर त्या म्हैसाळसारखं गाव, मिरजेपासून 17-18 किलोमीटरवर छोटंसं खेडेगावच होतं. तिथल्या सहकारी शेती सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी समग्र सावरकर वाङ्मयाचे खंड मला दिसले. आणि मी त्यांना विचारलं, हे तुम्ही वाचलं का? हो म्हणे, वाचतोय हळूहळू, दादांनी सांगितलं, म्हणजे मधुकरराव देवल दादांनी सांगितलंय वाचा म्हणून. पण म्हटलं का वाचायला सांगितलं तुम्हाला? तर म्हणे आम्ही नागालँडला गेलेलो होतो आणि तिथे जाण्याच्या पूर्वी सावरकरांनी नागालँडबद्दल काय म्हटलंय
आणि तेव्हा सावरकरांचं कसं स्वागत नागालँडमध्ये झालं हे जरा तुम्ही वाचा असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते वाचता वाचता मग बाकीचे सावरकर वाचा असं सांगितलं, म्हणून आम्ही हे वाचतोय. तुम्ही तिथे गेल्यावर काय वाटलं तुम्हाला? ते म्हणाले की त्यांच्यापेक्षा आमची स्थिती खूप चांगली आहे असं आमच्या लक्षात आलं आणि आपणही त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे असं वाटलं. मग याच्यावरती तुम्ही नंतर काय करायचं ठरवलं? तर म्हणे नागालँड तर खूप दूर आहे, आम्ही तिथे जाऊ शकत नाही, पण आमच्यासारखेच आजूबाजूला आणखीन कोण लोक आहेत? म्हैसाळमधले आम्ही सगळे दलित म्हणजे निदान आम्हाला वतनी जमिनी आहेत आणि मी तिथे राहतोय. पण जे भटके विमुक्ता लोक आहेत, ज्यांची स्वतःची जमीन नसते, अशी गोसावी लोकांची एक वस्ती होती, त्यांच्यासाठी आम्ही आता घरं बांधायला मदत करतोय असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एखाद्या लोकसमूहाची आत्मसन्मानाची गरज पूर्ण झाली, स्ववास्तविकीकरण करायला लागले, आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो हे त्यांना लक्षात झालं, तर आपण इतरांनाही मदत केली पाहिजे हे त्यांना सुचू शकतं. त्याप्रमाणे ते कृती करू शकतात. त्यांना मार्गदर्शन कोणीतरी करावं लागतं. पण असं 80 साली सुद्धा बघायला मिळालं. आज सुद्धा असे भारतात अनेक ठिकाणी लोक आहेत की जे स्वतःची परिस्थिती सुधारल्यानंतर इतरांच्याही मदतीला जातात. तर हे लोकसमूहाचं वास्तविकीकरण आहे असं मला वाटतं, की त्यांना आपली शक्ती जाणवली की मग लोकसमूह सुद्धा आपल्या स्वकल्पनेचा विस्तार करायला लागतो. आणि मग त्याच्या पुढची पायरी काय? तर त्याच्या पुढची पायरी म्हणजे सांस्कृतिक चिरंजीवित्व. मागच्या वेळी म्हटलेलं होतं की समाज हा कारण आहे, कर्ता आहे, आणि त्या समाजाची जीवन पद्धती हा त्याचा परिणाम आहे. समाज जीवन पद्धती निर्माण करतो. मग ती जीवन पद्धती एकदा निर्माण झाली की समाजाच्या पुढच्या पिढ्यांवर त्याचा परिणाम होतोच. पण त्या जीवन पद्धतीत बदल करायचे की नाही हे कायम समाज ठरवत असतो, आपाप नाही बदल होते. त्यामुळे समाज हा कारण आहे, त्याची जीवन पद्धती हा परिणाम आहे. आणि जीवन पद्धतीमध्ये काही गोष्टी ह्या परिस्थितीच्या रेट्याने ओघाने झालेल्या असतात, पण काही ती मूल्य म्हणून स्वीकारलेली असतात आणि म्हणून ती जीवन पद्धती तशी घडलेली असते. तर समाजच आपली मूल्य ठरवत असतो की कशासाठी आपण तडजोड करायची नाही आणि कशामध्ये बदल केलेले चालतील, आणि आपली जीवन पद्धती घडवत असतो. तर समाज जे ठरवतो की या मूल्यांमध्ये बदल करायचा नाही, त्याप्रमाणेच आपण जगायचं, तर त्याच्यातनं संस्कृती ही टिकून राहते, संस्कृती चिरंजीवी होते. तर भारतीय संस्कृती काही शे वर्ष, काही शतकं का काही हजार वर्ष टिकून राहिली असं आपण म्हणतो, तेव्हा ती जीवन पद्धती कदाचित बदलली असेल, पण जीवनमूल्य कुठली टिकून राहिलेली आहेत हे बघायला पाहिजे. आणि ही जीवनमूल्य टिकून राहिली पाहिजेत असं जेव्हा समाज प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यानंतर संस्कृतीचं चिरंजीवित्व, आणि तर समाज असा प्रयत्न करायला लागला म्हणजे तो विकासाच्या आणखीन टप्प्यावर, पुढच्या टप्प्यावर गेला. तो आपल्या जीवनाची गुणवत्ता काय आहे ते ठरवायला लागतो. विवेकानंदांनी त्यांच्या भारत परिभ्रमणाच्या काळातला अनुभव सांगितलेला आहे की कुठल्याही गावात गेलो तरी गरीबातल्या गरीब झोपडीच्या पुढे उभं राहिलं तर दाराशी संन्यासी आलाय म्हटलं की आपल्या भाकरीतला अर्धी भाकरी देणारच. असं अतिथीचं स्वागत करायचं हा भारतभर सगळीकडे सगळ्यांच्या अंगात मोरलेला अतिथी देवो भव असा हा संस्कार आहे. आणि ते म्हणाले की हे भारतात अनुभव, त्याच्या अगदी विरुद्ध अमेरिकेमध्ये अनुभवलं की तिथे असं मी कुठे मागायला गेलो तर माझ्याकडे चोर लफंगा म्हणूनच लोक बघायचे. आता हे विवेकानंदांनी जे 1890-91 साली अनुभवलं ते आज 2020 साली सुद्धा आपण अनुभवतो की नाही. शहरातले लोक जेव्हा दुसऱ्या गावामध्ये जातात किंवा एका गावातले लोक जेव्हा दुसऱ्या गावात जातात, गावात आलेला पाहुणा हा उपाशी जाणार नाही अशी काळजी आजही
बहुतेक सगळ्या गावांमध्ये घेतली जाते. अनोळखी असला तरी. आपल्या विद्यार्थ्यांचं एकदा शिबिर होतं दिवाळीत आणि जोरदार पाऊस झाला. गावाच्या बाहेर थोडेसे तंबू ठोकून शिबिर चाललेलं होतं. पाऊस आला आणि त्या दिवशी तिथे शिबिरात स्वयंपाक करणं शक्यच नव्हतं. पण पाऊस थांबताच गावातले 4 लोक आले आणि ते म्हणाले की तुमचं आज जेवणाचं तुम्ही काय करणार आहात? असं करा, 2-2 मुलं एकेका घरात जा, गावात सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था होईल. आणि असं सहज होऊ शकतं. हे अतिथी देवो भव हे शब्द माहिती नसले तरी असं करायचं असतं, हे मूल्य म्हणून आपल्या समाजात रुजलेलं आहे. असं काय काय आपल्या समाजात रुजलेलं आहे असं आपण शोध घेतला की ते संस्कृतीचं चिरंजीवित्व याच्यासाठी समाज कसा प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येईल. आणि हे आई वडील असं करतात, ते मुलं पाहतात आणि मुलंही तसंच वागायला लागतात नंतरच्या काळामध्ये. याच्यातनं ती संस्कृती पिढ्या बदलल्या तरी टिकून राहते. आता हे जसं व्यक्तीच्या बाबतीत विकासाचे टप्पे पाहिले, तसेच लोकसमूहाच्या बाबतीत सुद्धा हे विकासाचे टप्पे असतात. आणि लोकसमूहामध्ये सुद्धा आपल्या जातीचे, आपल्या गावातले, याच्या पलीकडे जेव्हा लोक विचार करायला जातात तेव्हा ती लोकसमूहाची भावना ही आपण सगळे राष्ट्र आहोत याच्यापर्यंत विकसित होत जाते. आणि त्या राष्ट्राची सुद्धा एक काहीतरी संस्कृती असते. त्या संस्कृतीनुसार ते राष्ट्र, त्याची वेगळी ओळख तयार होते. तर असं हे जे सांस्कृतिक वैशिष्ट्य आपल्या राष्ट्राचं आहे किंवा प्रत्येक राष्ट्राचं आहे, तर त्याच्याबाबत विवेकानंदांना ते अमेरिकेत असताना हार्वर्ड विद्यापीठात गेलेले होते आणि तिथल्या तत्वज्ञान विभागातल्या विद्यार्थ्यांबरोबर प्रश्नोत्तरांचा एक कार्यक्रम झाला. आणि त्यांना प्रश्न विचारला एका विद्यार्थ्याने की सिव्हिलायझेशनची, वेदांताची कल्पना काय आहे. गमतीशीर उदाहरणं दिलेली आहेत विवेकानंदांनी की एका इस्मानी विजेच्या तारेतनं वीज इकडून तिकडे पाठवली तर तुम्ही त्याचे पुतळे उभे करता, पण निसर्ग हे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात वीज इकडून तिकडे पाठवत असतो, हे आपण पाहत नाही आहोत का? त्यामुळे आपण वेगळं काय करतोय? जे निसर्गात आहे तेच आपण करतोय, पण जे निसर्गात आपोआप घडतं ते आम्हाला आमच्या प्रयत्नांनी घडवता आलं, ह्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. या डेव्हलपमेंटनी काय झालं तर तुमचं ज्ञान वाढलं की बाहेर निसर्गात जे होतंय ते का होतंय ते तुम्ही स्वतः जेव्हा तुमच्या बाजूने प्रयोग करून पाहता तेव्हा तुम्हाला कळतं. पण ज्ञान वाढलं म्हणजे तुमची मनं बदलली का? तर ती बदललेली नसतात. या सगळ्या ज्ञानाचा उपयोग बहुतेक सगळेजण सत्ता आणि पैसा जास्तीत जास्त मिळावी ह्याच्यासाठीच करत असतात आणि याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. विवेकानंदांनी क्वालिटी ऑफ लाईफ शब्द नाही वापरलेला, पण सत्ता आणि पैसा वाढत जाणं ह्याला स्टँडर्ड ऑफ लाईफ बहुतेक सगळेजण म्हणतात. त्यांनी असं म्हटलंय की डेव्हलपमेंटसाठी आपण जे प्रयत्न करतो ते एखाद्या व्यायामशाळेत जाऊन वजनं वर खाली करण्यासारखे असतात. त्याच्यामुळे वजनांवरती काहीच परिणाम होत नाही. तुमच्या शरीराच्या स्नायूंचा आकार बदलतो, त्यातली ताकद कदाचित वाढते. तसं सगळं जग ही एक मोठी नैतिक व्यायामशाळा आहे आणि त्याच्यात तुम्ही डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी जे काही सगळे प्रयत्न करता तर त्याच्यातून तुमच्या सुखसोयी वाढतील, ज्ञान वाढतील, पण तुमची नैतिक पातळी वाढली का हे बघायला पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यात काही मूल्य निर्माण झाली का हे बघायला पाहिजे. तर त्याला आम्ही सिव्हिलायझेशन म्हणतो. वेदांताची कल्पना ही की जगात तुम्ही जो काही व्यवहार करता त्याच्यातनं तुमची नैतिक पातळी उंचावली का, क्वालिटी ऑफ लाईफ तुमची वाढली का, त्याला आम्ही सिव्हिलायझेशन म्हणतो. आणि त्यांच्या
शिक्षणाच्या आणि धर्माच्या व्याख्या आपल्याला माहिती आहेत. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी इन मॅन. तसं त्यांनी तिथे त्या उत्तराचा समारोप करताना आणखीन एक व्याख्या केली आहे. सिव्हिलायझेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट डिव्हिनिटी इन मॅन. म्हणजे जे एका माणसामध्ये आहे ते सगळ्या मनुष्य जातीमध्ये हे दिव्यत्व आहे. आणि त्या दिव्यत्वाचं प्रकटीकरण ज्या ज्या गोष्टीतून होईल त्याला आम्ही वेदांताच्या दृष्टीने संस्कृती म्हणतो. तर संस्कृतीचं चिरंजीवित्व, सांस्कृतिक चिरंजीवित्व म्हणजे हे मनुष्यामधल्या दिव्यत्वाचं प्रकटीकरण. मागच्या व्याख्यानामध्ये मी असं म्हटलं होतं की निर्वाहासाठी अनेक जण काम करतात आणि राष्ट्र टिकण्यासाठी, राष्ट्राचा निर्वाहासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत त्या आपण केल्याच पाहिजेत. त्या कालमानानुसार त्याच्यात बदल केला पाहिजे. म्हणजे इतरांकडे अण्वस्त्र आहेत तर आमच्याकडे अण्वस्त्र असली पाहिजेत. हे आमची अविद्येची उपासना झाली. आणि कोणी काही म्हटलेलं नसताना आम्ही नो फर्स्ट यूज पॉलिसी जाहीर करतो की आम्ही स्वतःहून अण्वस्त्र वापरणार नाही, पण आमच्यावर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करायची आमची तयारी आहे. असं 98 साली हे पहिले दुसऱ्यांदा जेव्हा आपण अणुस्फोट केले, अणुचाचण्या केल्या, त्याच्यानंतर लगेचच अटल बिहारी वाजपेयींनी ही घोषणा केली नो फर्स्ट यूज पॉलिसी. आणि सगळ्या जगाने ती मानली. म्हणजे चीनने जाहीर केलं, पाकिस्तानने जाहीर केलं तर मानतील असं नाही, पण भारताने जाहीर केलं तर सगळ्या जगाने मानलं. आणि नंतर म्हणजे जे काही निर्बंध घातलेले होते भारतावर त्याचे बाकी व्यापारी वगैरे कारणं असतीलच, परंतु हे भारताने आश्वासन दिलं आणि ते मानलं. याचं कारण काय? तर भारताच्या ह्या मूल्याच्या वरती भारत चिकटून राहील याची जगाला खात्री आहे. कारण भारत या मूल्याला कायम चिकटून राहिलेलं आहे. आजपर्यंत आम्ही कधीच बाहेर जाऊन इतर देशांवर आक्रमण केलेलं नाही. त्यामुळे निर्वाहासाठी जे करायला ते केलं पाहिजे, पण त्याच्याशिवाय काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे. हे जसं व्यक्तीच्या बाबतीत आहे तसंच राष्ट्राच्या बाबतीत हे असलं पाहिजे. आणि आज त्यातल्या त्यात सगळ्या राष्ट्रांची जी उद्दिष्ट आहेत ती म्हणजे शांततामय सहजीवन असावं, त्यामुळे व्यापार समृद्धी सगळी होईल, भरभराट होईल, आमच्या देशाचं जीवनमान उंचावेल. आणि हे शांततामय सहजीवनाच्या बरोबर आमचं जीवनमान स्थिर राहण्यासाठी जो काही विकास व्हायचा आहे तो धारणाक्षम विकास झाला पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. याच्यापेक्षा दोन उद्दिष्टांपेक्षा वेगळं आज बाकी कुठले राष्ट्र काही बोलत नाहीत. वसुधैव कुटुंबकम G20च्या वेळी आपल्या देशाने मांडलं ते सगळ्या लोकांना नवीन होतं की वन वर्ल्ड फॅमिली, वन फॅमिली. पण भारताच्या दृष्टीने हे खूप जुनं मूल्य आहे आणि तेच मूल्य आजही आम्ही टिकवून ठेवलेलं आहे. असं झालं पाहिजे असं आम्ही म्हणतो. याच्यात संस्कृतीचं चिरंजीवित्व आहे. मग धारणाक्षम विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि शांततामय सहजीवन, पीसफुल को एक्झिस्टन्स, याच्याशिवाय तिसरं उद्दिष्ट काय असू शकेल? तर भारतामध्ये आपण हे म्हटलेलं आहे की समाजाची सुद्धा उत्क्रांती झाली पाहिजे. परवाच 15 ऑगस्ट झालेला आहे. अरविंदांचं भाषण, अरविंदांची भारताबद्दलची स्वप्न, ही त्याची उजळणी या निमित्ताने काही जणांची झालेली आहे की स्वप्न सांगता सांगता भारत जगाला अध्यात्म शिकवेल आणि इथे देवमानवांचा समाज तयार होईल, असं शेवटचं स्वप्न अरविंदांनी मांडलेलं आहे. आता हे अरविंदांनी नव्याने मांडलेलं आहे का? म्हणजे नव्या भाषेत मांडलेलं आहे, वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण वेदांमध्ये सुद्धा मनुर्भव, माणूस व्हा, जनयन दैव्यम जनाहा, आणि दिव्य लोक तयार करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत आम्ही जे आहोत ते अधिक चांगले माणूस बनू
पण माणसांमध्ये सुद्धा आणखीन काहीतरी उत्क्रांतीची क्षमता आहे आणि दिव्य मानव, दैवी गुणसंपन्न मानव आपल्याला व्हायचं आहे असं वेदांमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. तेच अरविंदांनी वेगळ्या परिभाषेत म्हटलेलं आहे. तर हा हेतू त्याच्यासाठी आहे की एक एक व्यक्ती सुद्धा अशी दिव्य जीवन जगली पाहिजे आणि सगळा समाज सुद्धा असं दिव्य जीवन जगणारा झाला पाहिजे. म्हणजे धारणाक्षम विकास एवढंच नाही, धारणाक्षम समाज सुद्धा झाला पाहिजे. आणि धारणाक्षम म्हणजे समाजाची धारणा कशी होते, तर समाजात सतत जेव्हा उत्क्रांती होत राहते तेव्हा समाजाची धारणा होते. प्रगतिशील संतुलन असं त्याला मी शब्द वापरलेला होता की संतुलन तर आहे, फार अव्यवस्था अराजक समाजामध्ये मानत नाही, पण समाजाची प्रगती होते. आणि ती प्रगती कशात होतीये, तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये होईल न होईल, शेवटी निसर्गाच्या ज्या काही आपल्याला देणग्या आहेत त्या देणग्यांचा कसा किती वापर करू शकतो आपण आणि ते सगळ्या लोकांमध्ये कसे वाटून घेतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. पण क्वालिटी ऑफ लाईफ ही सुद्धा वाढू शकेल, तर ती वाढणं हा आमच्या सगळ्या राष्ट्राचा हेतू आहे. आणि मग ह्याच्यासाठी या हेतूच्या पुढे आपलं मूल्य हे निश्चित करावं लागतं की आम्हाला कसं जगायचं आहे. आणि हे आपल्याला जे जगायचं आहे ते अध्यात्माच्या आधारित जीवन जगायचं आहे. म्हणून आध्यात्मिक राष्ट्रयोग असा शब्द आपण वापरू इच्छितो. पुढच्या व्याख्यानामध्ये आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणजे आधी राष्ट्रयोग ही संकल्पना निश्चित केली, राष्ट्रयोगाचा व्यवहार पाहिला आपण, व्यवहार ते अध्यात्म ही एक रेषा कशी आहे हे आपण पाहिलं. आता आध्यात्मिक राष्ट्रयोग हे आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहू. आणि या व्याख्यानामध्ये शेवट जर का करायचं झालं तर व्यक्तीने कसं वागायला पाहिजे, तर व्यक्तीने स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचा विकास करायचा आहे. स्वतःच्या शक्तीच्या प्रकटीकरणाबरोबर समाजाच्या शक्तीचं सुद्धा प्रकटीकरण करायचं आहे. तर व्यक्तीने कसं वागलं पाहिजे इतरांशी, समाजातल्या इतर व्यक्तींशी, तर धाकदपटशा न करता बोलता आलं पाहिजे, स्वयंस्फूर्तीने काम करता आलं पाहिजे, सतत वर्धिष्णू विचार केला पाहिजे, विजिगीषू विचार केला पाहिजे, इतरांशी वागताना सौदेबाजी न करता, देवाणघेवाणीची भाषा न करता व्यवहार केला पाहिजे आणि परस्परांशी त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सहकार्य करत वागायला पाहिजे. हे करताना आपली पद्धत काय असली पाहिजे, तर डायलेक्टिक्स, वादविवाद ही एक पद्धत आहे. आणि वादे वादे जे आहे ते तत्वबोधा असं म्हणतात, पण त्याच्याशिवाय संवाद ही सुद्धा एक पद्धत आहे. आणि स्वयंस्फूर्तीने काम करायचं झालं तर याचा अर्थ प्रत्येकाला नेतृत्वाची कामं सुद्धा शिकली पाहिजेत. तर हे सगळं आध्यात्मिक राष्ट्रयोगामध्ये कसं येतं हे आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहू. आजच्या व्याख्यानाबाबत काही प्रश्न शंका असतील तर पुढच्या 15 मिनिटात चॅटबॉक्सवर टाकावेत, नाहीतर मला व्यक्तिशः पाठवावेत. पुढच्या रविवारी या व्याख्यानमालेतलं शेवटचं पुष्प आध्यात्मिक राष्ट्रयोग याच्या संबंधी आपण विचार करूया. थांबतो. धन्यवाद.